सिंधुदुर्गातल्या वैभववाडीपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या करूळ घाटातील 60 मीटरचा रस्ता आणि त्या लगत बांधलेली संरक्षक भिंत ही खचलेली आहे। करूळ घाटाच्या मजबूतीकरणाचं काम सुरू आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून हा घाट बंदच आहे। मात्र अद्याप करूळ घाट रस्ता अपूर्ण आहे। घाट हा पूर्णपणे आता धोकादायक बनलेला आहे। या सगळ्याचाच आढावा आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला आहे, आपण पाहूया। तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे गेले 6 महिने करूळ घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला होता। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख घाट मार्ग म्हणजेच करूळ घाट आणि याच करूळ घाटात एक दुर्घटना घडलेली पाहायला मिळते। मी सध्या करूळ घाटात आहे। वैभववाडीपासून साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर करूळ घाटात रस्ता पूर्णपणे खचून खोल दरीत गेलेला आहे। साधारणतः 60 मीटरचा रस्ता संरक्षक भिंत तोडून पूर्णपणे खाली गेलेला आहे, खोल दरीत गेलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर हा रस्ता पूर्णपणे खचून गेलेला आहे आणि याच रस्त्याबाबत कायम विरोधकांनी काम सुरू झाल्यापासून या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। मात्र सध्या जर पाहिलं असेल तर वैभववाडीत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील 60 मीटरचा रस्ता संरक्षक भिंतीसह खोल दरीत खचून गेलेला आहे। या रस्ता अद्यापही पूर्ण नाही। मात्र करूळ घाट गेले 6 महिने वाहतुकीसाठी बंद ठेवून काँक्रिटीकरणाचं काम करण्यात येत होतं। मात्र अशा पद्धतीच्या जर दुर्घटना घडत असतील तर या कामावर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होतं। सध्या जर पाहिलं असेल तर करूळ घाटातलं काम अद्यापही अपूर्णच आहे आणि ही 60 मीटरचा रस्ता खचून गेल्यामुळे या रस्त्यावरच्या कामाबाबतचा प्रश्नचिन्ह अद्यापही उपस्थित केलं जातंय। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, करूळ घाट, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।